येत्या 2 दिवसात मराठवाड्यात पावसाची शक्यता आहे। कोकण किनारपट्टी आणि घाटमाथ्यावर सर्वाधिक पावसाचा अंदाज आहे। हवामान तज्ञ SD सानप यांनी माहिती दिली आहे। हवामान तज्ञ SD सानप यांच्याशी संवाद साधलाय प्रतिनिधी आदित्य भवर यांनी। मराठवाडा आणि मध्य भाग जो आपण आता दाखवलेला आहे रेड पट्टा, ते पाऊस कमी पडण्याचं कारण काय नेमकं समजू शकले? राईट. आता जो काही पाऊस पडला आहे जुलैमध्ये, हा बेसिकली ज्या सिस्टम्स आहे बंगालच्या उपसागरामध्ये, सिस्टम्स म्हणजे काय तर कमी दाबाचे क्षेत्र जे तयार झाले होते आणि त्याच्या मुवमेंटमुळं जो पाऊस आहे तो आपल्याला त्या पर्टिक्युलर रिजनमध्ये मिळालेला आहे। पेक्षा असं म्हणता येईल की मान्सूनचे वारे त्यावेळी खूप सक्रिय झाले होते। त्याचबरोबर हवामान प्रणाली ज्या आहेत त्या सुद्धा खूप सक्रिय होत्या। ज्यामध्ये ऑफशोअर ट्रफ आहे, त्याचबरोबर पूर्व पश्चिम द्रोणीय रेषा आहे आणि ज्याला आपण ईस्ट वेस्ट शेअर झोन म्हणतो, ह्या सर्व प्रणाली खूप ॲक्टिव्ह होत्यात आणि त्यामुळे त्या रिजनमध्ये जास्त पाऊस झालेला आहे। आणि बॅक टू बॅक 1 ते 8 जुलैच्या दरम्यान एक सिस्टम तयार झाली होती। त्यानंतर 9 ते 15 पर्यंत उघडीप होती जवळजवळ। 16-17ला परत एक दुसरी सिस्टम म्हणजे बंगालच्या उपसागरामध्ये तयार झाली। त्यानंतर आत्ता रिसेंटली परत एक सिस्टम तयार झालेली आहे आणि या सर्व सिस्टम एका पाठोपाठ एक कमी दाबाचे क्षेत्र जे आहे ते बंगालच्या उपसागरामध्ये तयार झाले। त्याचबरोबर मान्सूनचे वारे सुद्धा सक्रिय होते आणि हवामान प्रणाली सक्रिय असल्यामुळं हा पाऊस झालेला आहे। 31 जुलैपर्यंत काहीशी परिस्थिती ही पावसाची जैसे तेच असणार आहे, परंतु 31 नंतर पावसाची स्थिती बदलणार आहे आणि त्याचा जो डेटा आहे तो येईल आणि पुढील पावसाची दिशा काय असेल ते आपल्याला 31 जुलै नंतर कळेल। पुण्याहून मी आदित्य भवार, जय महाराष्ट्र।